कोपरगाव शहरातील विविध विकास कामांचा भूमिपूजन सोहळा सोमवार दिनांक 9 नोव्हेंबर रोजी आशुतोष काळे यांच्या हस्ते संपन्न झाला। प्रभाग क्रमांक 4 नागरी दलितेवर वस्ती सुधारणा योजनेअंतर्गत शारदा नगर भागातील जुबेरभाई गॅरेज ते देवकर घरापर्यंत रस्त्यांचे डांबरीकरण करणे या कामाचा शुभारंभ करण्यात आला। या प्रसंगी नगराध्यक्ष विजय वाहडणे यांनी माजी उपनगराध्यक्ष विजय वाजे यांचा खरपूस समाचार घेतला। प्रभाग क्रमांक 4 नागरी दलितेवर वस्ती सुधारणा योजनेअंतर्गत शारदा नगर भागात जुबेरभाई गॅरेज ते देवकर घरापर्यंत रस्त्याचे डांबरीकरण करणे या कामाचा शुभारंभ आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते संपन्न झाला। यावेळी ते म्हणाले की जिल्हा नियोजनामधून विकास कामासाठी 2 कोटी रुपये व कोपरगाव नगर परिषदेच्या शासकीय इमारतीच्या कामासाठी वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत 2 कोटी रुपये निधी आणला आहे। कोपरगाव शहराच्या विकासासाठी निधी मिळवण्यासाठी शासन दरबारी ज्या ठिकाणी आवश्यक असेल त्या ठिकाणी आपण खंबीरपणे उभे राहू असे आश्वासन देऊन लवकरात लवकर कोपरगाव शहराच्या प्रमुख रस्त्यांची कामे होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले। यापुढे देखील शहर विकासाच्या प्रश्नाबरोबर पाण्याचे प्रश्न, रस्ते, आरोग्य आदी प्रश्नांसह नागरिकांचे सर्वच मूलभूत प्रश्न सोडून कोपरगाव शहराला जोडलेल्या ग्रामीण भागाची देखील विकास करू अशी ग्वाही आमदार आशुतोष काळे यांनी यावेळी दिली। आज या ठिकाणी वॉर्ड क्रमांक 4 या भागातील रस्त्याचं कामचं भूमिपूजन या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले कोपरगाव नगरपालिकेचे नगराध्यक्ष वाडणे साहेब, उपस्थित सर्व नगरसेवक आणि या भागातले या रोडचा ज्यांना फायदा त्या ठिकाणी होणार आहे असे उपस्थित असलेले सर्व नागरिक। गेल्या 4 वर्षापूर्वी नगरपालिकेची निवडणूक झाली आणि नगराध्यक्ष किंवा लोक नियुक्त प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी वाडणे साहेबांची निवड झाली आणि निवडणूकचा निकाल लागल्या त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व नगरसेवक विकास कामांसाठी वाडणे साहेबांना सर्व प्रकारचं सहकार्य त्या ठिकाणी करतील अशा पद्धतीचा शब्द निकालाच्या दिवशी त्या ठिकाणी दिलेला होता। त्याच पद्धतीची भूमिका सातत्याने गेल्या 4 वर्षापासून आपण ठेवलेली आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये देखील तशाच पद्धतीचा शब्द मी या ठिकाणी दिला होता। जनतेने जर मला निवडून दिलं तर निश्चितपणाने नगराध्यक्ष साहेबांना सर्व प्रकारचं सहकार्य, निधी आणण्याचं सहकार्य माझ्याकडनं होईल आणि त्या पद्धतीचं काम करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी आम्ही दोघंजण त्या ठिकाणी करतोय। कोपरगाव नगरपालिकेसाठी त्यांच्या सर्व भागातल्या अडचणी सोडवण्यासाठी कुठल्या ना कुठल्या माध्यमातून निधी आणण्याचा प्रयत्न माझा आहे आणि म्हणून आपले जे काही आपला भाग झाला वॉर्ड क्रमांक 4 नागरिकांना माझी विनंती आहे का आपले प्रश्न सोडवण्यासाठी आपल्या जे काही तक्रारी असतील आपण माझ्यापर्यंत त्या ठिकाणी पोहोचाव्या। नगराध्यक्ष साहेब आहे, आम्ही दोघं मिळून त्या ठिकाणी आपले प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करू। निधी आणून आपले रस्ते असतील, गटारी असतील, जे काही प्रश्न असतील हे सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत अशा पद्धतीची विनंती या निमित्ताने आव्हान आपल्याला या निमित्ताने करेल। एवढं बोलतो आणि माझे 2 शब्द संपवतो। धन्यवाद। यावेळी नगराध्यक्ष विजयराव वाहडणे म्हणाले की नगराध्यक्ष झाल्यापासून शहराच्या विकासासाठी प्रयत्न करीत आहे। शहराचा विकास करताना आमदार आशुतोष काळे व त्यांच्या पक्षाचे नगरसेवक यांचे सहकार्य मिळत आहे। मात्र मागील 5 वर्षात माजी आमदारांनी विकास कामासाठी कोणत्याही प्रकारचे सहकार्य केले नाही व त्यांचे नगरसेवक देखील त्यांचाच कित्ता गिरवत असून विकास कामांना विरोध करीत आहे। यदाकदाचित त्यांनी सहकार्य केले असते तर आज कोपरगावचा चेहरा मोहरा बदलला असता। काल या ठिकाणी याच कामाचं भूमिपूजन होऊन गेलं असं मला कळालं। त्या भाषणामध्ये बोलताना या ठिकाणचे स्थानिक लोकप्रतिनिधी असं म्हणाले की आम्ही कुठलंही राजकारण न करता आम्ही काम करतो। माझे मित्र विजयराव वाजे यांना मी जाहीरपणे सांगू इच्छितो की कोले परिवाराला खुश करण्यासाठी आपण चालवलेले माकडचाळे आपण बंद करा। कोपरगाव तालुक्याच्या आमदारांच्या हस्ते आज जर कार्यक्रम होणार होता अशाच प्रकारचं एक त्यांनी घाईघाईत काल भूमिपूजन त्या
आत्ताचे जे उपनगराध्यक्ष आहेत त्यांच्या प्रभागामध्ये निखाड्यांच्या प्रभागात केलं आहे. 100% राजकारण करणारे हेच पुन्हा म्हणतात की आम्ही राजकारण करत नाही. आमच्या प्रभागामध्ये नगराध्यक्ष आणि आमदार कसं काय येतात? अरे म्हणजे मी फार त्याला म्हणतो दुराभिमानाने सांगत नाही. मी कोपरगाव शहरामधल्या प्रत्येक नगरसेवकांच्या प्रत्येक प्रभागामध्ये त्यांच्यापेक्षा मला मतं जास्त पडलेली आहेत. तू म्हणतो की माझा प्रभाग, हे आमदार कोणाचे आहेत? राष्ट्रवादीचे आमदार नाही आहेत, हे तालुक्याचे आमदार आहेत. अनेक वेळा या 3.5 वर्षामध्ये माजी आमदार कोलेताईंनी नगरपालिकेच्या संबंधातले अनेक भूमिपूजन आणि उद्घाटनं मी लोकनियुक्त नगराध्यक्ष असतानाही मला न बोलावता असे कार्यक्रम त्यांनी केले. राजकारण कोण करतं? कोपरगाव शहरामध्ये वर्षानुवर्ष नगरपालिका तुमच्या हातामध्ये असताना शहराचं वाटोळ तुम्ही करून ठेवलं. तुम्ही पुन्हा घाईघाईमध्ये पोरकट चाळे करता आणि तुम्ही इथं आमदार यायच्या अगोदर आम्ही भूमिपूजन उरकलं या आनंदामध्ये. असा भंपकपणा, असा पोरकटपणा करू नका. बऱ्याच गोष्टी बोलता येण्यासारख्या आहेत. मी कोणावर टीका करण्यासाठी या ठिकाणी आलेलो नाही. पण अशा प्रकारे जर होणार असेल तर माझा संयम सुटलेला आहे. मी जर पुन्हा 4 वर्षापूर्वीचं विजयवाडने जर झालो तर यांना किती अवघड होईल यांना माहीत नाही. मी सर्वसमावेशक काम करायचं म्हणून आपण 31 नगरसेवकांच्या प्रत्येक मागणीला आपण रिस्पॉन्स दिला आणि त्या ठिकाणचे कामं आपण केले. आम्ही हा विचार केला नाही की हा प्रभाग कोल्हेंच्या नगरसेवकाचा आहे. या ठिकाणी राहणारा प्रत्येक नागरिक, माय भगिनी, आमच्या परिवारातले घटक असं समजून आम्ही काम करतो. आणि तुम्ही राजकारण करून पुन्हा म्हणता की आम्ही राजकारण करत नाही. बऱ्याच गोष्टी बोलता येण्यासारख्या आहेत. आणि या ठिकाणी मीडियाचे लोक आहेत, आमदार साहेबही आहेत. दिवाळीनंतर एक पत्रकार परिषद. यावेळी संदीप वरपे, सुनील गंगुले, वीरेन बोरावके, मंदार पहाडे, संदीप पगारे, अजित शेख, सुनील शिलेदार, राजेंद्र वागचौरे, नवाज कुरेशी, वाल्मिक लहेरे, संदीप कपिले, स्वप्नील पवार, जावेदभाई शेख, राहुल देवळालीकर, चंद्रशेखर निकम, रावसाहेब साठे, फकीर मामू कुरेशी, रमेश गवळी, दिनकर खरे, कृष्णा आडाव, प्रशांत वाबळे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते व नागरिक यावेळी उपस्थित होते. डी न्यूज, शैलेश शिंदे, कोपरगाव. डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, धार्मिक, सहकार, सांस्कृतिक, कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी. डी न्यूज वृत्तवाहिनी, वेध वर्तमानाचा.